नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. 10वी 12वीचे रिझल्ट तर लागलेले आहेत आणि आता ग्रॅज्युएशनचे निकाल सुद्धा लागतात. खरं तर 10वी किंवा 12वी नंतर करिअरची दिशा ठरवावी असं आपल्याकडे प्रघात असो. मात्र आता हल्ली पूर्वीपेक्षा तुलनेत करिअरच्या वेगवेगळ्या वाटा ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा उपलब्ध आहेत आणि अशाच काही पर्यायांसाठी आम्ही आणलाय तुमच्यासाठी एक खास कार्यक्रम, तो म्हणजे पासवर्ड यशाचा. आज आम्ही तुम्हा विद्यार्थ्यांना पासवर्ड देणार आहोत, तो अध्यापन क्षेत्रातल्या करिअरचा. आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहेत या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि पुण्यामधल्या अरिहंत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर सुजाता प्रशांत आडमुठे या शोमध्ये. आणि थोडक्यात ओळख सुद्धा करून घेऊया. डॉक्टर सुजाता या MSc PhD झालेली आहे. त्यांची BEd आणि M.Ed महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून जवळजवळ गेली 20 वर्ष त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. त्या M.Ed, M.Phil आणि PhDच्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम करतात. D.Ed, B.Ed, M.Ed, M.Phil या स्तरावर विविध महाविद्यालयांमध्ये त्यांची व्याख्यानं असतात आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून 2013 मध्ये शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ते पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पथपेढीकडून शिक्षक दिनानिमित्त 2013 मध्ये विशेष सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चला तर मग डॉक्टर सुजाता आडमुठे यांच्याकडून आज आपण अध्यापन क्षेत्रातल्या करिअरमधल्या यशाचा पासवर्ड जाणून घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मॅडम, अध्यापन क्षेत्र म्हणजे टीचिंग फील्डमध्ये आता सध्या कुठकुठले करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत? टीचिंग फील्डमध्ये सध्या आता प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग किंवा अंगणवाडी पासून ते अगदी सिनियर कॉलेजपर्यंत तुम्हाला अध्यापन करण्यासाठी आता संधी उपलब्ध आहेत. आणि अगदी मेडिकल इंजिनियर तर आहेतच आहेत, पण शिवाय आता काही क्लासेस आहेत, क्लासेसमधून तुम्ही टीचिंग करू शकता. आणि शिवाय काही तुमचे लर्निंग रिसोर्स मटेरियल तयार करतात कंपन्या, त्याच्यामध्ये तुम्हाला टीचिंगसाठी काही मटेरियल असेल किंवा लर्निंगसाठी मटेरियल असेल ते करण्याची संधी सुद्धा आता उपलब्ध आहे. म्हणजे सिनियर कॉलेज, इंजिनिअरिंग, मेडिकल ते पूर्व प्राथमिक पासून सगळीकडेच तुम्हाला आता संधी उपलब्ध आहे. ओके, म्हणजे टीचिंग या फील्डमध्ये सुद्धा विविध करिअरचे पर्याय आहेत. राईट, वेगवेगळे स्तर आहेत त्याच्यावरती आणि वेगवेगळ्या लेवलवरती तुम्ही या टीचिंग करू शकता. ओके, मग त्याचं आता आपण जर एकेका करिअर विषयी बोलायचं जर झालं तर शैक्षणिक पात्रता त्याच्यासाठी नेमकी काय काय असते? अंगणवाडी किंवा प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंगसाठी तुम्हाला प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स उपलब्ध आहे. TTC हा एक कोर्स आहे, NNT हा एक कोर्स आहे. प्राथमिकसाठी तुम्हाला D.Ed सारखा कोर्स करता येतो आणि माध्यमिकसाठी ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही B.Ed जर केलं तर तुम्हाला माध्यमिक स्तरावरती तुम्हाला टीचिंग करता येतं. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर उच्च माध्यमिक स्तरावर म्हणजे ज्युनियर कॉलेजवरती तुम्हाला टीचिंग करता येतं. आणि जर उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारख्या ग्रॅज्युएशन लेवलवरती किंवा PG वरती तुम्हाला जर टीचिंग करायचं असेल तर सेटनेट क्वालिफाईड तुम्ही असाल तर तुम्हाला तिथे टीचिंग करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत. ओके, खरं तर आपण प्राचार्य आहात अरिहंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या, तर आम्हाला थोडीशी इन्स्टिट्यूट विषयी आपल्या माहिती द्या. माझ्या कॉलेजमध्ये BEdचा हा कोर्स मेनली चालवला जातो आणि तो 2009-10 पासून आम्ही सुरू केलेला आहे. आमचा कॉलेजचा हा जो कोर्स आहे तो पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड आहे, म्हणजे संलग्नित आहे. त्याचा सिलेबस आम्ही फॉलो करतो आणि त्याची एक्झाम पुणे विद्यापीठातर्फे घेऊन पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना त्याचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळतं. याशिवाय आमच्याकडे आता अजून एक नवीन कॉलेज आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे एकूण विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती 200 विद्यार्थी आहेत आणि 200 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो त्याच्यामध्ये. याशिवाय आमच्याकडे प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स हा आहे पूर्व प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्यासाठी. शिवाय डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट DSM हा कोर्स आहे, तो शाळेमधले प्रिन्सिपल आणि मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स अनिवार्य आहे आणि तो आमच्याकडे आता सध्या आहे. ओके, खरं तर आपण बघतोय की अध्यापन क्षेत्र सुद्धा बदलत चाललंय. जसं करिअरच्या वेगवेगळ्या संधी आपल्या पुढे नवीन नवीन क्षेत्र खुली होत आहेत, तसं मला वाटतं अध्यापन क्षेत्रामध्ये सुद्धा होत असावे. तर कुठली नवीन तंत्र आली आहेत का ह्याच्यामध्ये किंवा नाविन्यता आली आहे का, काय तुम्ही सांगा? आधी जर तुम्ही बघितलं तर फक्त शिकवणं म्हणजे फक्त टीचिंग लर्निंग प्रोसेस किंवा टीचिंग म्हणजे फक्त शिक्षकांनी सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं ही पद्धत होती. पण आता ती खूप बदललेली आहे, कारण विद्यार्थ्यांच्याकडे ऑलरेडी नॉलेज असतं, टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे, इंटरनेट त्यांच्याकडे अवेलेबल असतात आणि फक्त त्यांना वर्गात किंवा क्लासमध्ये बसून फक्त शिक्षकांचं बोलणं ऐकणं म्हणजे खूप बोर काम होतं. आणि म्हणून ती पद्धत बदलून आता नवीन नवीन तंत्र येत आहेत आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि या टेक्नॉलॉजी मग तुम्ही PPT बनवू शकता किंवा इंटरनेटचा डिरेक्टली वापर करू शकता किंवा त्याचा उपयोग कसा करायचा हे सांगू शकता. आणि याशिवाय आता स्मार्ट बोर्ड्स जे आहेत ते सगळ्या क्लासेसमधून शाळेमधून आता अवेलेबल आहेत आणि याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अध्यापनात नाविन्यता आणू शकता. शिवाय याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे ते तुम्ही करू शकता, कारण विद्यार्थ्यांना फक्त ऐकणं आणि
नॉलेज घेणं किंवा ते परीक्षेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आज. आणि आता त्यांचं ते रिटेन म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य टिकवणे आणि त्याचा उपयोग ऍप्लिकेशन कसं करायचं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये नाविन्यता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोस्टली किंवा जास्तीत जास्त हा टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ही नाविन्यता आणली जाते. आणि मग त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आल्या आणि पुन्हा विद्यार्थ्यांचा सहभाग आला, जेणेकरून विद्यार्थी हा त्याच्यामध्ये एंगेज राहील आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. आणि त्याचं जे आजकालचं लक्ष तुमचं मोबाईलचे गेम्स असतील किंवा इतर बाहेर जे लक्ष आहे त्याचं ते लक्ष त्याच्याकडून दूर जाऊन तो अभ्यासात कॉन्सन्ट्रेटेड करेल. अच्छा, मग अरिहंत कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये नेमका अशा या नवीन तंत्रांचा वापर कसा केला जातो? म्हणजे तुम्ही बीएडच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हे करता? आम्ही बीएडच्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा हे शिकवत असतो आणि प्रत्यक्ष तो वापर करून कसे लेसन घ्यायचे याची आम्ही प्रॅक्टिस देत असतो. मग याच्यामध्ये स्मार्ट बोर्ड आहे, इंटरनेट आहे आणि पुन्हा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा प्रोजेक्टर याचा उपयोग करून आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतो आणि त्याचा ते सरावही करत असतात. याच्याबरोबरही आम्ही विद्यार्थ्यांना आमच्या लेसन घेण्यासाठी आम्ही किंवा लेसनची प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळ्या शाळेमधून पाठवत असतो. आणि या शाळा आम्ही अशा निवडतो की काही शाळा त्याच्या स्लम एरियामध्येही असतात आणि काही शाळा अशा नॉर्मल आपल्या समाजातल्या असतात. काही शाळा अगदी इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आम्ही वापरत असतो की जेणेकरून वेगवेगळ्या स्तरावरती त्याचा कसा सराव करता येईल किंवा कशा पद्धतीचं अध्यापन केलं पाहिजे हे त्याला प्रॅक्टिस करता येईल आणि त्याला समजलं पाहिजे, म्हणून अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी करत असतो आम्ही. याशिवाय आणखीन आम्ही काही कॉम्पिटिशन्स घेत असतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतो. त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या अंडर आम्ही घेत असतो सगळ्या. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट याचा अर्थ असा होतो की कोणती इव्हेंट शाळेमध्ये कशी केली पाहिजे किंवा मुलांना एंगेजमेंट कसं केलं पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये एखादी कॉम्पिटिशन घ्यायची असेल तर जजेसला कुणाला बोलवायचं, त्यांना निमंत्रण कसं द्यायचं किंवा ते सिलेक्ट कसं करायचे, याच्यापासून अगदी त्यांचा रिझल्ट कसा लावायचा आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक कसं करायचं, या सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही प्रत्यक्ष तिथे आम्ही प्रॅक्टिस करून घेतो विद्यार्थ्याकडून आणि त्याचा उपयोग ते शाळेमध्ये नंतर जाऊन करत असतात. याशिवाय आणखीन मला विशेष आमच्या कॉलेजमधलं आणखीन एक सांगावं असं वाटतं की सोशल सर्व्हिस आम्ही आहे ती आम्ही समाजासाठी काही देत असतो. आणि याच्यामध्ये आमचा आणखीन एक हेतू असतो की आमच्या विद्यार्थ्यांचा सोशल अवेअरनेस वाढावा आणि याचबरोबर ते पुढे जाऊन जेव्हा शिक्षक म्हणून शाळेत कार्यरत राहतील तेव्हा तेथील विद्यार्थ्यांचा ते सोशल अवेअरनेस वाढावा. आणि यासाठी आम्ही काही स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा रोड सेफ्टी असेल किंवा आपली ऊर्जा बचत असेल यासारख्या विषयावरती रॅली आयोजित करत असतो दरवर्षी. म्हणजे सामाजिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत, प्रश्न आहेत, त्याच्यावरती आम्ही असं सोशल अवेअरनेसचा प्रोग्राम घेत असतो. याशिवाय आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे आणखीन 2 आम्ही चांगले प्रोग्राम असे घेतो की काही मतिमंद मुलं आपल्या समाजात आहेत, अंध मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये जी काही भावना असते की आपण वेगळे आहोत किंवा आपण काही करू शकणार नाही आणि ही भावना दूर जाण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी प्रेम वाटावं म्हणून आम्ही एंटरटेनमेंट प्रोग्राम दरवर्षी आयोजित करत असतो. आणि या प्रोग्रामचं सगळं प्लॅनिंग आमचे विद्यार्थी करत असतात. आणखीन एक आम्ही प्रोग्राम यावर्षी असा घेतला होता, मला विशेष सांगावं असं वाटतं की जे काही कॅन्सरग्रस्त मुलं आहेत आणि शेवटच्या स्टेजला जी मुलं आहेत त्या मुलांसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. मेक अ विश या फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम असतो आणि त्यांच्याशी कोलॅबरेशन करून आम्ही हा प्रोग्राम घेतलेला होता. मग त्यांची जी शेवटची इच्छा असते, शेवटच्या टप्प्यात त्यांच्या आम्ही ती विश पूर्ण करतो आणि हे सुद्धा ट्रेनिंग आम्ही आमच्या मुलांना देतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम कसे आयोजित करावे आणि सोशल अवेअरनेस कसा त्यांचा वाढावा. खरं, एक शिक्षक घडावा म्हणून केवळ पुस्तकातून विद्यार्थ्यांना ज्ञान देणं गरजेचं नाही, तर अशा सामाजिक काही जे उपक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा सहभागी होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं असे शिक्षक विद्यार्थ्यांना हेच पास ऑन करत असतात आणि चांगले विद्यार्थी घडत असतात. अगदी खरं तर पुढच्या प्रश्नाकडे जाताना मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतं, हल्ली करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, भरपूर पैसे मिळणाऱ्या नोकऱ्या असतात, मात्र शिक्षकी पेशा आपण निवडावा तर असा दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी किंवा नेमका काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे म्हणून शिक्षक तयार होते? अगदी बरोबर आहे की पूर्वीच्या काळी असं होतं की कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर शिक्षकी पेशाकडे जा किंवा शिक्षक व्हा तुम्ही, किंवा तुमच्या घरी जर वडील किंवा काका मावशी कोणी शिक्षक असतील तर तुम्ही त्या पेशाकडे वळत होता. पण आज तसं राहिलेलं नाहीये. शिक्षक पेशाकडे अतिशय चांगल्या दृष्टीने आता मुलं बघतायत, यंग जनरेशन पुढे येते, कारण त्याच्यामध्ये पॅकेजेसही चांगले आहेत आजकाल की अगदी कॉर्पोरेट एरियापेक्षाही तुम्हाला पॅकेजेस चांगले मिळतात इंटरनॅशनल स्कूल्समधून. आणि
आणि तुमचा जर परफॉर्मन्स अगदी चांगला असेल तर तुम्ही खूप वरती लवकर जाऊ शकता. 10 ते 12 वर्षात तुम्ही अगदी प्रिन्सिपल पोस्टपर्यंत जाऊ शकता. म्हणजे अगदी असिस्टंट टीचरपासून जरी तुम्ही सुरुवात केली तर 12-13 वर्षामध्ये तुम्ही प्रिन्सिपलपर्यंतचा पोस्ट गाठू शकता. आणि त्याच्याबरोबर त्याचे पॅकेजेसही वाढत आहेत. आणि शिवाय आता काही अब्रॉडला खूप संधी उपलब्ध आहेत. शिवाय काही ऑनलाईन गायडन्स हा मुलं देतात. म्हणजे घरी बसून सुद्धा ते ऑनलाईन गायडन्स अब्रॉडमधल्या मुलांना ते करू शकतात. म्हणजे अशा प्रकारच्या संध्या उपलब्ध असल्यामुळे आपोआपच तिकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढलेला आहे आणि यंग जनरेशन पुढे येत आहे आणि शिक्षकी पेशा हा स्वीकारत. मॅम, सध्या जर शालेय स्तराचा विचार केला तर नवीन शिक्षकांची खरंच कितपत गरज आहे असं वाटतं तुम्हाला? सध्या नवीन शिक्षकांची खूप गरज आहे. कारण आत्ताच 6 जूनला एक GR महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता जवळजवळ 1087 शाळांना परमिशन दिलेली आहे. याच्यामध्ये 870 शाळा या नवीन स्वरूपात येत आहेत. नवीन त्यांना मान्यता मिळालेली आहे. आणि जे काही आहेत उरलेल्या 205-7 वगैरे त्या शाळांना आता नवीन डिव्हिजनसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि त्यांना मान्यता दिलेली आहे. जर हा आकडा बघितला तर याच्यामध्ये खूप साऱ्या शिक्षकांची गरज भासणार आहे. आणि याच्यामध्ये बहुतेक सगळ्या शाळा इंग्लिश मिडियमच्या आहेत. फक्त काही 24 शाळा आहेत त्या मराठी मिडियमच्या डिव्हिजन वाढवून मागतात. 2 शाळा हिंदी मिडियमच्या आणि 1 शाळा फक्त उर्दू मिडियमची. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ते डिव्हिजन वाटत आहे. आणि हे जर बघितलं तर इंग्लिश मिडियम शाळा खूप नव्याने येत आहेत, नव्याने मान्यता मिळत आहेत आणि म्हणून शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आज आहे. आणि हे फक्त झालं आपलं आता SSC बोर्डाचं झालेलं आहे. याच्याशिवाय CBSE बोर्डाच्या काही शाळा येत आहेत, त्यांना मान्यता मिळत आहेत. इंटरनॅशनल लेवलवरती ICSE किंवा IBच्या शाळा ज्या आहेत त्या येत आहेत आणि तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे शाळाची. आणि त्यामध्ये शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आत्ता संख्या लागणार आहे आणि भविष्यातही लागणार आहेत. शिवाय काही खाजगी क्लासेस आहेत. खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा पॅकेजेस भरपूर आहेत. त्यामुळे खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा शिक्षकांची संख्या वाढती आणि तिथे आपल्याला गरज आहे शिक्षकांची. याशिवाय आणखीन आता मी मगाशी म्हटलं की जे अध्ययन मटेरियल आपण तयार करणाऱ्या कंपनी आहेत त्या सुद्धा आता D.Ed B.Ed झालेल्या मुलांना घेत आहेत, की जेणेकरून त्यांचा अध्यापनाचा उपयोग, त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून मटेरियल जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगलं होईल तिथंही आपल्याला शिक्षकांची गरज निर्माण आहे. शिवाय आणखीन काही लोकांना आपल्याला B.Ed D.Ed नंतर आपल्या स्वतःच्या शाळा सुरू करता येतात आणि काही आपल्या स्वतःच्या शाळा सुरू करून तिथे शिक्षकांची ते नेमणूक दुसऱ्या करू शकतात. म्हणजे इथंही शिक्षकांची पुन्हा गरज भासते असं वाटतं. या दृष्टीने सगळा विचार केला तर शिक्षकांची संख्या जी आवश्यकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. चला, ही खूपच आनंदाची बाब आहे जे B.Ed D.Edचा जो विचार करतायत विद्यार्थ्यांसाठी की खूप शाळा वाढतात जसं आता मॅमने सांगितलं. खरं तर समाज खूप बदलत चाललेला आहे, समाजाची मानसिकता बदलत चाललेली आहे. नेमक्या समाजाच्या शिक्षकांकडून काय अपेक्षा असतात, तुम्ही काय सांगाल? समाजाला आता एक उत्तम नागरिक म्हणून आता पुढची जनरेशन हवी आहे. शिवाय प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपला मुलगा जो आहे तो एखाद्या चांगल्या शिक्षकाकडेच तयार झाला पाहिजे. म्हणजे कितीही उच्च शिक्षित पालक असले तरी त्यांना वाटतं की आपली शाळा चांगली असली पाहिजे मुलाची, आपल्या मुलाला शिकवणारे शिक्षक असले पाहिजेत आणि त्याची ती जाणीव सगळ्यांना निर्माण झाली आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. मग ती फी कितीही असेल तरी ते प्रायव्हेट स्कूलमध्ये तशा पद्धतीने ॲडमिशन घेतात आणि याच्याबरोबर आपले शिक्षकही तशा पद्धतीचे असायला पाहिजेत. आणि आपल्या मुलाला जसं आपण लहानपणी चांगल्या शिक्षकांकडून घडलो तसाच आपला मुलगाही शिक्षकाकडून चांगला घडावा अशी त्यांना अपेक्षा आहे. खरं. आणि या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकाची भूमिका कशी असावी, काय असावी याबाबत अगदी चांगला प्रश्न आहे हा. आणि शिक्षकाला नॉलेज तर असतंच, म्हणजे तो नॉलेज घेऊनच पुढे इथंपर्यंत उच्च शिक्षण घेऊन आणि प्रशिक्षण घेऊन पुढे आलेला असतो. पण हे नॉलेज अपडेट करण्याची खूप गरज आहे त्याला. आणि हे नॉलेज अपडेट करत असतानाच त्याला टेक्नॉलॉजीचा यूज करता आला पाहिजे. कारण आजकाल आपण बघतो अगदी लहान मुलं सुद्धा मोबाईलवर अगदी छान प्रकारे लवकर शिकतात आणि खेळत असतात आणि भरपूर वेळ ते खेळत असतात, जास्त स्मार्ट असतात. आणि म्हणून या स्मार्टफोनचा चांगल्या पद्धतीने कशा उपयोग करून घेता येईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा तो कसा उपयोग करून घ्यायचा हे शिक्षकाला आधी शिकवता आलं पाहिजे. आणि खरं तर एक प्रश्न ह्याच्यामध्ये मला असं विचारायचं वाटतं, तुम्ही जवळजवळ 20 वर्ष अध्यापन
अध्यापन क्षेत्रामध्ये आहात. म्हणजे पूर्वीचा शिक्षकी पेशा आणि तंत्रज्ञान आल्यानंतरचा जो शिक्षकांपुढे एक आव्हान निर्माण झालं असं तुम्हाला वाटतं का? आव्हान तर आहेच निर्माण झालेलं, पण आता मी जो बीएड कॉलेजमध्ये मी आता इतकी वर्ष शिकवते, पण त्याच्याबरोबर सिलेबस करत असताना आम्ही लोक गोष्टीचा सुद्धा विचार करत असतो आणि त्या दृष्टीतून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण देता येईल याचा विचार करून आम्ही त्या पद्धतीचे लेसन देत असतो, त्यांना प्रशिक्षण देत असतो, त्याची प्रॅक्टिस करून घेत असतो. आणि म्हणून हे आमचे आता येणारे शिक्षक जे आहेत पुढे ते सगळे तयार होऊन बाहेर पडतायत आणि म्हणून त्यांना तो शाळेमध्ये कशा पद्धतीने याचा उपयोग करावा हे चांगल्या पद्धतीने शिकतात. खरं तर अनेक विषयांवर अँगलनी आपण ह्या विषयावर चर्चा करतो आहोत. मॅम, चर्चेमध्ये आपण पुढे जाऊया. मगाशी आपण बोलत होतो एक चांगला समाजातला माणूस घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका ही निश्चितच खूप महत्वाची असते. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही ॲडिशन करायची? आता समाजात आपण बघत असतो की मुलं ही अपयश पचवायला तयार नसतात. तर ही अपयश न पचवल्यामुळे मग सुसाईड किंवा रेप अशासारख्या गोष्टी आपण समाजामध्ये बघत असतो. या गोष्टी होऊ नये म्हणून शिक्षकाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची असते की अशा गोष्टीपासून विद्यार्थ्यांना लांब ठेवलं पाहिजे, अशा ताणतणावापासून लांब ठेवलं पाहिजे आणि हे काम नक्की शिक्षक हा चांगला करत असतो. किंवा क्लब, पब ही संस्कृतीची वाढती संस्कृती आणि वेगळ्या वळणावर नेत आहे आणि ती वळणावर वेगळ्या न नेता चांगल्या मार्गावर आणण्यासाठी शिक्षकाची भूमिका इथे खूप महत्वाची वाटते मला. अगदी निश्चितच. खरंच एक चांगला नागरिक घडवण्यासाठी शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक समाजातला आहे. मला वाटते म्हणूनच या क्षेत्राला एक मला वाटतं नोबेल प्रोफेशन असं म्हटलं जातं. तुम्ही काय सांगाल? नोबेल प्रोफेशन शिक्षकी पेशाला म्हटलं जातं कारण याच्यामध्ये तुम्ही ऑनेस्टली काम करू शकता आणि इथे तुम्ही वर्गामध्ये किंवा क्लासमध्ये जेव्हा एखादा तास घेऊन येता तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुम्हाला 10 तास कॉम्प्युटरवर बसून कंपनीमध्ये मिळत नाही आणि म्हणून याला नोबेल प्रोफेशन असं म्हटलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये असंही आहे की तुम्ही प्रामाणिकपणाने काम करून आता पैसाही मिळवू शकता की जो तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे आणि म्हणून याला नोबेल प्रोफेशन असं म्हणतात. अगदी. आता आपण थोडंसं अरिहंत कॉलेजकडे जाऊया आणि कॉलेजमधल्या या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट नेमकी कशी होते, कुठे होते, काय सांगा? आमचं कॉलेज पुण्यात आहे, तर पुण्यामध्ये व पुण्याच्या आसपास बऱ्याच इंग्लिश मीडियम शाळा आहेत आणि अशा स्कूल्समधून काही स्कूल्स आमच्याकडे चांगला येत असतात आणि प्लेसमेंट हे आमच्याकडे होत असतं. ते आमच्याकडचे चांगले विद्यार्थी आहेत आणि त्यांना ते जॉब लगेच मिळतात. म्हणजे लोकल लेवलवरती तर आमच्या प्लेसमेंट या होतच असतात. शिवाय काही स्कूल्स आता बेंगलोरहून पण येत आहेत आणि काही असे गुरुकुलम वगैरे आहेत त्याच्यामध्ये शाळा येतात आणि आमच्याकडे प्लेसमेंट त्याच्या होतात. शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये त्याचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि सेकंड राऊंडला ते बोलवतात. याशिवाय आता इंटरनॅशनल लेवलवरती जेम्स एज्युकेशन सारखे काही दुबईचे जे संस्था आहेत त्यांच्या ऑल ओव्हर नेशनवरती आता स्कूल्स ओपन होत आहेत आणि तिथेही आमचे प्लेसमेंट्स होत आहेत. आमचे विद्यार्थी तिथे गेली 4 ते 5 वर्ष झालं तिथे टीचर म्हणून जॉब करत आहेत. याशिवाय US, UK किंवा आफ्रिका इथेही माझ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेली आहे. म्हणजे माझे विद्यार्थी सर्व ठिकाणी झळकत आहेत. अगदी जगाच्या पाठीवर सगळीकडे विद्यार्थी आहेत. जसं SSC बोर्डाच्या स्कूल्समध्ये किंवा बीएड वगैरे किंवा डीएड झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरची संधी आहे, तसं इंटरनॅशनल स्कूल्समध्ये जर करिअर करायचं असेल अध्यापन क्षेत्रातलं तर या विद्यार्थ्यांना आपण काही स्पेशली काही मार्गदर्शन आता करू शकतो का थोडक्यात? आमच्याकडे आम्ही काय करतो की इंटरनॅशनल लेवलवरती कशा पद्धतीचं शिक्षण झालं देतात तिथल्या लोकांना आम्ही बोलवतो आणि त्यांचे गेस्ट लेक्चर आयोजित करत असतो. याशिवाय तुम्हाला दुबईमध्ये तर डिरेक्टली ते जॉब ऑफर करतात, पण US मध्ये जर तुम्ही गेला तर तिथे 3 ते 6 महिन्याचा कोर्स करावा लागतो आणि जर तुमचं बीएड नंतर MAD पूर्ण केलेलं असेल तर डिरेक्टली तुम्ही गव्हर्नमेंटची त्यांची एक एक्झाम असते ती तुम्ही क्वालिफाईड व्हावं लागतात आणि जर बीएड फक्त असेल तुमचं तर त्याच्यामध्ये तो 3 ते 6 महिन्याचा कोर्स करून तुम्हाला ती गव्हर्नमेंटची एक्झाम पास करावी लागतो. पण बाकीच्या कंट्रीजमध्ये तुम्हाला डिरेक्टली जॉब मिळण्याची बीएड नंतर संधी असते आणि जरी इथे 3 ते 6 महिन्याचा कोर्स US मध्ये करावा लागला तरी तिथे बीएड झाल्यानंतर त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आणि ती एक्झाम गव्हर्नमेंटची लवकर क्वालिफाय करता येते. अच्छा. अध्यापन क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमामधून जाता जाता तुम्ही काय संदेश द्याल? अध्यापन क्षेत्रामध्ये आता अगदी IIT मेडिकलमधून सुद्धा लोक येत आहेत आणि अगदी शालेय लेवलवर पर्यंत ते आता शिक्षकांचे काम करत आहेत. म्हणजे माझ्या ओळखीचे काही प्रिन्सिपल्स इंग्लिश मिडियममधून आहेत आणि ते IIT पास आहेत आणि ते स्कूलमध्ये जॉब करत आहेत. तर अशा पद्धतीचे आता जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. म्हणजे अगदी इंडियामध्ये आणि बाहेर अब्रॉडला सुद्धा अशा खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि वासवड यशाचा म्हणून मी असं सांगू शकते की इथे तुम्हाला खूप
चांगल्या संधी उपलब्ध आहेत की तुम्ही BEd DEd केल्यानंतर अगदी तुम्हाला पॅकेजेस चांगले मिळतात, कॉर्पोरेटपेक्षाही चांगले पॅकेजेस मिळतात, अगदी लाखाच्या घरापर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि म्हणून आता समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत शिक्षकाकडून, त्या अपेक्षा जर पूर्ण करायच्या असेल आणि आपल्याला भारताला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर चांगले गुणवत्ता असलेले यंग जनरेशन पुढे येणं गरजेचं आहे. आणि ते जर पुढे आले तर नक्कीच आपला शिक्षण पेशा जो आहे तो चांगल्या पद्धतीने शिक्षकी पेशा ते पूर्ण करतील आणि आपलं शिक्षण एकूण जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल आणि आपण भारत हा जगाच्या पहिल्या टप्प्यावरती असो असं मला वाटतं. अगदी. आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमात थांबताना मी एकच सांगते की दुहेरी हेतू जो असतो तो साध्य होऊ शकतो. जसं मॅडमने सांगितलं की पैसा आहे तो सुद्धा आता या क्षेत्रामध्ये आहे, करिअरची एक चांगली संधी आहे आणि देशाचं जे ऋण आहे ते अशा प्रकारे समाजसेवेतून एक चांगला शिक्षक होऊन विद्यार्थी घडवणं हा सुद्धा हेतू साध्य होऊ शकतो. असं मी आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.